नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी, सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, गेल्या सोमवारी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं. ते विधान असं होतं की एका ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना सुचवलं की आता 2024च्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, त्यात आपल्या विरोधात बातम्या लागून एक नकारार्थी वातावरण निर्माण व्हायला नको. मग त्यासाठी काय करा, तर सर्व पत्रकारांना, तुमच्या बूथच्या क्षेत्रात जेवढे पत्रकार असतील त्या सर्व पत्रकारांना तुम्ही आयडेंटिफाय करा, त्यांची यादी करा, त्यांना महिन्यातून एखाद वेळी चहा पाण्याला बोलवा, एखाद्या वेळी त्यांना धाब्यावर जेवायला घेऊन जा आणि त्यांच्याशी मैत्री वाढवा. त्यांना बरोबर बातम्या द्या, जेणेकरून नकारार्थी बातम्या जाणार नाहीत. असा त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिलेला सल्ला होता. कसा काय, तर हा सल्ला त्याचं कोणीतरी ऑडिओ रेकॉर्डिंग करून समाज माध्यमांच्या द्वारे सर्वत्र व्हायरल केले गेले आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच गदारोळ झाला. आधी विरोधी पक्षाचे एक प्रवक्ते, मग नानाभाऊ पटवले, विजयभाऊ वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रियाताई सुळे, संजय राऊत, जयंत पाटील, या सगळ्यांनाच कंठ फुटला. मग त्यांनी भाजप कसा दडपशाही करतो, पत्रकारांना मॅनेज करून आपल्या विरुद्ध बातम्या कधी लागू देत नाही वगैरे असे सगळे टीकास्त्र सोडणं सुरू केलं. त्यानंतर पत्रकार संघटनाही मैदानात उतरली. एक सुरुवातीलाच मुंबईचे एक पत्रकार आणि पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बाबळे यांची प्रक्रिया एका वृत्तवाहिनीवर मी पाहिली. तीही पत्रकारांची बाजू घेऊन बावनकुळेंवर टीका करणारीच होती. त्यानंतर अनेक अगदी जिल्हा स्तरावरच्या, ग्रामीण स्तरावरच्या पत्रकार संघटना आणि राज्य स्तरावरच्या सुद्धा पत्रकार संघटना या सगळ्याच उठून एक एक करत टीकास्त्र सोडायला लागल्या. इथपर्यंत की नंतरच्या 1-2 दिवसात अनेक पत्रकार संघटनांनी बावनकुळेंना निमंत्रणं पाठवली की आम्ही तुम्हालाच जेवायला निमंत्रित करतो धाब्यावर, तुम्ही धाब्यावर या, तुमचं बिल सुद्धा आम्ही भरू. अशा प्रकारची कॉमेंट केलेल्या अनेक बातम्या समाज माध्यमांवर, इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर, वृत्तपत्रात बघायला मिळाल्या. एकूणच बावनकुळेंच्या विरोधात हे प्रकरण चांगलंच तापवलं गेलेलं दिसलं. निमंत्रण पाठवलंय की तुम्ही आमच्याबरोबर जेवायला या आणि तुमचंही बिल आम्ही भरू. आता या विषयावर आमची काही पत्रकार मित्रांशी चर्चा चालू होती, तेव्हा कोणीतरी अशी कॉमेंट केली की या सगळ्या पत्रकार संघटनांच्या प्रमुखांचं स्वगतही खाली लिहायला पाहिजे की तुमचंही बिल भरणारा प्रायोजक आम्ही शोधला आहे. कारण प्रायोजकाशिवाय हे धाब्यावर जाणार कसे, हा मुद्दाही येतोच ना. मुळात आता प्रश्न असा येतो की बावनकुळे काय खोटं बोलले.
आता मला 50 वर्ष पत्रकारितेत झालेली आहेत, त्यामुळे देशभरातले सर्व प्रकारचे पत्रकार मी पाहिले आहेत. काही पत्रकार खरोखरी स्वच्छ चारित्र्याचे, नीतिमत्ता जपणारे आणि आपल्या व्यवसायाशी आणि बातमीशी इमान राखणारे असे पत्रकार मी बघितले आहेत. आणि काही पत्रकार हे इमान विकूनच आयुष्य जगणारे असेही बघितले आहेत. आता असे इमान विकणारे आणि बातमीसाठी कोणतीही तडजोड करणारे जे पत्रकार आहेत, त्यांना असं कोणी बनवलं तर त्यांना बनवणारे शेवटी हे राजकीय नेतेच असतात. आपण अगदी नेहरूंच्या काळापासूनचा जर इतिहास बघितला तर त्या काळात सुद्धा पत्रकारांना मॅनेज केलं जात होतं या राजकीय नेत्यांकडून. आता मला सांगा, प्रत्येक मंत्री, राजकीय नेता यांच्याकडे एक जनसंपर्क अधिकारी किंवा जनसंपर्क सल्लागार असतो. काय गरज आहे? पण असतो. त्याचं काम काय? तर या सगळ्या पत्रकारांकडे लक्ष ठेवणं, बातम्या बघणं, काही कमी जास्त असलं तर त्या पत्रकारांशी बोलणं, सुधारून घेणं, हे सगळे कामं हे जनसंपर्क अधिकारी करत असतात. आणि मग जे पत्रकार सहजी मानत नाहीत त्यांना वेगवेगळी आमिष दाखवली जातात. तर नेहरूंच्या काळापासून अनेक पत्रकारांना वर्षानुवर्ष दिल्लीत सरकारी बंगले विनामूल्य वापरायला दिले होते असं म्हणतात. खरं खोटं मला माहित नाही, पण अशी चर्चा चालते. आता या पत्रकारांचा आणि सरकारचा काय संबंध? पण त्यांना विनामूल्य बंगले दिले जातात, काहीतरी ऍडजस्टमेंट केली जाते. या पत्रकारांना दुनियाभराच्या सगळ्या सवलती दिल्या जातात. 2014ला मोदी सरकार आलं, त्यापूर्वी प्रत्येक सरकारमध्ये पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा गृहमंत्री असे वरिष्ठ दर्जाचे मंत्री हे जेव्हा परदेश दौऱ्यावर जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर काही निवडक पत्रकार त्या विशेष शासकीय विमानात असायचे. या पत्रकारांचा सगळा खर्च सरकारतर्फे चालायचा. मग ते परदेश फिरून आलेले पत्रकार मग त्या नेत्यांची वाहवा करणारे लेख, बातम्या हे सगळ्या वर्तमानपत्रातून चालवायचे. तसा विचार करता काय गरज होती? बहुतेक सर्व देशांमध्ये वृत्तसंस्था काम करतच असतात, त्यांच्यामार्फत बातम्या येतच असतात. किंवा मग या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचे किंवा मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारीही असतात, तेही बातम्या देत असतात. मग वेगळे हे सगळे लोक नेण्याची गरज काय? पण नेले जायचे. पत्रकारांना अधूनमधून बोलावून पंचतारांकित हॉटेलमध्ये कधी सकाळचा नाश्ता तर कधी दुपारचा लंच तर कधी रात्रीचा डिनर, आणि तोही तीर्थासह असा नियमित मॅनेज केला जात होता. तेव्हाही मॅनेज केला जायचा आणि आजही केला जातो. याशिवाय त्यांना इतर वेगवेगळ्या सोयी सवलती दिल्या जातात. आता या राजकीय नेत्यांनी कोणाकोणाला काय काय दिलं याची जर यादी काढायला बसलो तर ती फार मोठी यादी होईल. आणि जे त्यांना मानत नाही त्यांना त्रासही दिला जातो. तर सुप्रियाताई सुळेंनी या प्रकारावर जबरदस्त टीका केली, पण त्यांच्या तीर्थरूपांनी
त्यांच्या बाजूनी न लिहिणाऱ्या पत्रकारांचे कसे कसे हाल केले आहेत याच्या अनेक कथा पत्रकारांमध्ये चघळल्या जातात. खऱ्या खोट्या काय ते मला माहीत नाही, पण बोललं मात्र जातं. एका वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकाला त्यांनी बरोबर बातम्या दिल्या नाहीत म्हणून त्याला त्या वृत्तवाहिनीतून तर नोकरीवरून काढायला लावलंच मालकांवर दबाव आणून, पण इतर कोणत्याही वाहिनीवर त्याला नोकरी मिळणार नाही अशीही व्यवस्था केली गेली अशी चर्चा होती त्यावेळी. खरं खोटं मला माहीत नाही. आणि हे सर्व प्रकार खुलेआम चालतात, उघडं गुपित असते. अनेक राजकीय नेते कित्येक पत्रकारांना दरमहा पहिल्या आठवड्यात पाकिटं पाठवत असतात. ही पाकिटं कशाची असतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही. या पत्रकारांचे अनेक सहकुटुंब दौरे स्पॉन्सर केले जातात. का? गरज काय? पण नाही, आम्ही करतो. हे सगळं सर्रास चालते. निवडणुकांच्या काळात आपल्या विरुद्ध बातम्या जाऊ नये म्हणून अगदी खालची बातमी लिहिणाऱ्यापासून तर वरच्या संपादक आणि मालकांपर्यंत सगळ्यांची खातिरदारी केली जाते. प्रत्येकाकडे त्याचा हिस्सा पोहोचवला जातो. कारण असं आहे ना की मालकांनी सांगितलं, संपादकांनीही सांगितलं, तरी मधल्या एखाद्या माणसाच्या मनात बद्दी आली आणि त्यांनी बातमीत काहीतरी कन्फ्युजन क्रिएट करून ठेवलं तर संपादक किंवा मालक प्रत्येक बातमी पाहू शकत नाही. आता काही राजकीय नेते फक्त वरच्या लोकांना खुश करतात आणि खालच्या पत्रकारांकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी काय होऊ शकते ते नागपूर जिल्ह्यात 2007 साली लोकसभेच्या एका झालेल्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान पाहिलेलं आहे. खालच्या पत्रकारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका माजी केंद्रीय मंत्र्याला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि आजपर्यंत त्यानंतर हा नेता कधीही निवडून येऊ शकलेला नाही. आता हे सगळे प्रकार होतात, पत्रकार करतात. त्या पत्रकारांनी घेऊ नये पण ते सगळे या सवलती घेतात आणि मग या पत्रकारांना अशा प्रकारे टीका करण्याचा काय नैतिक अधिकार पोहोचतो? राजकीय नेत्यांना सुद्धा तेच सगळ्या पत्रकारांच्या सवयी बिघडवत असतात ना. पत्रकारांना सगळ्या सोयी सवलती कशा दिल्या जातात याचे किस्से याच प्रकरणात आधी ज्या 2-3 ज्येष्ठ पत्रकारांचे व्हिडिओज प्रसारित झालेले आहेत यूट्यूबवर, त्यात अनेक किस्से दिलेले आहेत, त्यामुळे ते मी रिपीट करणार नाही. तरी एक सांगतो की मोठे संपादक एखाद्या मंत्र्याला कार घेऊन मागतात. मंत्री कारचे पैसे एक रकमी द्यायची तयारी ठेवत असतात, पण मग त्यांना कोणीतरी त्यांचा जनसंपर्क सल्लागार सांगतो की साहेब असं करू नका, गाडी कर्जावर घ्या आणि दरमहा त्यांचे हप्ते भरा. ज्या महिन्यात हा माणूस तुमच्याशी गद्दारी करेल त्या महिन्यात हप्ता भरायचा नाही, म्हणजे हे आपोआप रस्त्यावर येतात. हे सगळे प्रकार करणारे राजकीय नेतेही आहेतच. आता नानाभाऊ पटोले, विजयभाऊ वडेट्टीवार, संजय राऊत यांच्या पक्षांनी किंवा यांच्या नेत्यांनी काय काय केलं आहे हे सगळं जर सांगायचं झालं तर मोठं एक ग्रंथच तयार होईल. इतकी सगळी माहिती आहे.
एका मंत्र्यांनी सगळ्या पत्रकारांना घड्याळ प्रेझेंट दिली. ती देताना त्या घड्याळावर आपल्या पक्षाचं चिन्ह ते एम्बॉस करून घेतलं होतं. असे अनेक किस्से सांगता येतील. त्यामुळे हमाम में सब नंगे होते हैं या न्यायाने हे सर्व पत्रकार काय आणि राजकारणी काय, हे पत्रकार असे अवैध फायदे घेतात आणि राजकारणी आपल्या सोयीच्या बातम्या छापवून आणण्यासाठी, आपल्या विरोधात काही छापलं जाऊ नये यासाठी अशा प्रकारचे लालूच देण्याचे प्रयत्न करत असतात आणि ते त्यात यशस्वीही होतात. काही सन्मान्य अपवाद वगळतात. त्यामुळे या सर्वांना बावनकुळेंवर टीका करण्याचा काहीही नैतिक अधिकार पोहोचत नाही. आता मग काही लोक असं म्हणतील, म्हणून बावनकुळ्यांनी केलं ते बरोबर म्हणायचं का? नाही, ते बरोबर तर म्हणता येणार नाही, पण आता ती रीत झाली आहे. त्यामुळे जगरहाटीनुसार त्यांनी तो सल्ला दिला असं आपण म्हणू शकतो. आणि हे जर थांबवायचं असेल तर मग सगळ्याच पक्षांनी पुढे येऊन थांबवावं लागेल. आता इथे अजून एक किस्सा मला सांगावा असं वाटतं की ग्रामीण भागातले जे पत्रकार असतात, म्हणजे साधारणतः मुख्यालयातले जे पत्रकार असतात किंवा मोठ्या शहरातले जे पत्रकार असतात, त्यांचं काम फक्त बातम्या देणं असतं. पण जिल्हा स्तरापासूनचे जे पत्रकार असतात त्यांचं काम बातम्यांसोबत वृत्तपत्रासाठी जाहिरातीही जमवणं हे असतं. अशा परिस्थितीत त्यांना बातम्यांचं मानधन वेगळं आणि जाहिरातींचं मानधन म्हणण्यापेक्षा जाहिरातींचं कमिशन वेगळं असं दिलं जातं. मग त्या जाहिराती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय नेत्यांवर, अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. हे प्रकार सर्रास घडत असतात. हे झालं जिल्हा स्तरावरचं. तालुका स्तर किंवा त्याच्याही पुढला जाऊन ग्रामीण स्तर, तिथल्या पत्रकारांना तर मानधन काहीच देत नाही किंवा दिलं तरी अगदी तुटपुंज 150-200-300 रुपये महिना असं मानधन दिलं जातं. मग त्यांनी घर कसं चालवायचं? मग ते असंच जाहिरातींच्या बाबतीत दबाव आणून जाहिराती घेणं, त्यात कमिशन काढणं असे प्रकार करतात. पण तेही फार कमी असतं, कारण छोट्या गावातून जाहिराती मिळणार किती? मग अशा वेळी ते राजकीय नेते, तिथला आमदार असेल किंवा नगराध्यक्ष असेल, तो एकेका अधिकाऱ्याकडे एक एक पत्रकार बांधून देत असतो की याला तुम्ही गावातून पैसा उभा करून दरमहा याचं घर चालेल एवढा पैसा उभा करून द्यायचा. आणि मग या पद्धतीने त्या पत्रकारांची घरं चालत असतात. आता निवडणुका आल्या, मग त्या लोकसभाच्या असो की विधानसभेच्या, संभाव्य उमेदवारांकडून असा भरपूर पैसा घेतला जातो. हे सगळे प्रकार आज सर्रास चालतात. त्यामुळे या पत्रकारांना टीका करण्याचा कोणता नैतिक अधिकार पोहोचतो? पण तरीही टीका होते आहे. आता मुळातच बावनकुळेंनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेलं वक्तव्य होतं, ते बाहेर यायचं काही कारणच नव्हतं. पण ते बाहेर आलं, व्हायरल केलं गेलं. आणि व्हायरल केल्यानंतर त्याच्यावर दणादण टीका झाली. आता इथे अजून एक मुद्दा
विचारात घ्यायला हवा. बावनकुळेंनी हे जे काही विधान केलं ते विधान कुठेतरी एक कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं होतं. तो काही पब्लिक प्रोग्राम नव्हता. त्यामुळे ते माध्यमांपर्यंत जाण्याची काही गरज नव्हती. तरीही मग ते माध्यमांपर्यंत गेलं कसं? यातून एक निष्कर्ष निघतो की पक्षांतर्गत हितशत्रूंनी किंवा पक्षाबाहेरच्या कोणी शत्रूंनी पक्षातल्या कोणाला तरी हाताशी धरून हे कृत्य घडवून आणलेलं असू शकते की बावनकुळे असं काही बोलतील तर ते रेकॉर्ड करायचं आणि ते क्लिपिंग बाहेर व्हायरल करायचं, असं ठरवून हा प्रकार झालेला असू शकतो. आणि तसं ठरवूनच झालेल्या या प्रकारामुळे गेला आठवडाभर महाराष्ट्रात हा विषय चर्चेत राहिलेला आहे. यातून पत्रकारांनी आम्ही खूप स्वच्छ आहोत असं दाखवत बावनकुळेंना धारेवर धरण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. पण त्या पत्रकारांनी पहिले स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि राजकीय नेत्यांनीही आत्मपरीक्षण करावं. तरच त्यांना अशा प्रकारच्या टीका करण्याचा कुठेतरी नैतिक अधिकार राहील. अन्यथा मी नाही त्यातली कडी लावा आतली असा जो प्रकार चालतो तोच प्रकार इथे होईल हे नक्की. त्यामुळे या सर्वच प्रकारात सगळ्यांनीच, सर्वच घटकांनी गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे असं मला वाटते. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्याला आवडल्यास लाईक करा, इतरांनाही तो शेअर करा आणि इतरांनाही तो लाईक करून शेअर करायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, नसल्यास लगेच करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.